माणिकराव कोकाटेंचं कोर्टाच्या निर्णयाला आव्हान. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात कोकाटेंकडून अपील. मुंबईतील कोस्टल रोडच्या पॅचवर्कची पीएमओकडून दखल. रोडची अवस्था अशी का झाली? पीएमओकडून थेट प्रधान सचिवांना विचारणा. एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. पंढरपुरातील दर्शन मंडपाच्या 129 कोटींच्या स्कायवॉकच्या कामाला स्थगिती. शिंदे सीएम असताना कामाला दिली होती मंजुरी. आगामी गणेशोत्सवावर कोर्टाच्या नियमांचं सावट. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी. मुंबई पालिकेचं परिपत्रक जारी. नागपुरात शिवसेनेचा उबाठ आणि काँग्रेसला दे धक्का. पूर्व विदर्भात उबाठ आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत होणार प्रवेश. शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बॅनरबाजी. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे, तर अजित पवारांचे दोन्ही मंत्री रडारवर. संजय राऊतांची जोरदार टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा मेल पाठवणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक. मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. उद्या पुण्यात गृह विभागाची महत्त्वाची बैठक. मनोज जरांगे पाटील घेणार देशमुख कुटुंबियांची भेट. ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानं जरांगे ग्रामस्थांशी करतायत चर्चा. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत दिल्यानंच एसटी तोट्यात. आता नव्यानं एसटीमध्ये सवलतीचा विचार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच संमेलन नवी दिल्लीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन.